मित्रांनो, आजची कथा ही प्रत्येक सासूबाईसाठी आणि सुनेसाठी खूप उपयोगी आहे. प्रत्येक सासूबाईला ही कथा खूप चांगली शिकवण आणि माहिती देणारी आहे. ही कथा प्रत्येक सासूबाईला सांगेल की नवीन सूनबाई घरात आल्यावर तिच्यासोबत कसे वागायचं, कशा प्रकारे सासूबाई आणि सुनेचं नातं असायला हवं. त्यामुळे ही कथा खूप फायदेशीर आणि इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे पूर्ण कथा नक्की बघा. मुंबईमधील एका खूप मोठ्या नामांकित कंपनीत काम करून प्रकाशरावांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले होते. त्यामुळे भरपूर असे सेव्हिंग आणि रिटायरमेंटचे पैसे हे देखील त्यांना येत होते. सगळं जीवन असं सुखमय होतं, समाधानी होतं. प्रकाशराव नेहमी त्यांच्या बायकोला म्हणायचे, बस आता एकदा की आपल्या बाळाचं लग्न झालं की आपण आपल्या आयुष्यात रिकामं झालो देवदेव करायला. परंतु म्हणतात ना, गोष्टींचा जितका आपण विचार करू त्या काहीतरी वेगळ्याच घडत असतात. म्हणूनच नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आणि हे सगळं घडलं जेव्हा मित्राची मुलगी सून म्हणून घरी आणली आणि तिने प्रकाशराव आणि त्यांच्या बायकोचं आयुष्य नरक बनवलं. परंतु मालतीताईंनी आता पूर्णपणे मनामध्ये निर्धार केला होता की आता सुनबाईला तिच्या चुकीच्या वर्तणुकीची शिक्षा घडवल्याशिवाय मी राहणार नाही. आज होळीचा दिवस होता, म्हणून आज संध्याकाळी सोसायटीमध्ये खूप मोठा होळी पेटवण्याचा कार्यक्रम होता. सोसायटीमधल्या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन मालतीताईंची सून माधुरीच बघत असायची. म्हणून यावेळी देखील होळीसाठी लागणाऱ्या सगळ्या नियोजनाचे काम माधुरीकडेच होते. सोसायटीमध्ये तिचा खूप दबदबा होता. म्हणून सकाळी सकाळी माधुरीने तिच्या सगळ्या मैत्रिणींना, आजूबाजूच्या राहणाऱ्या मंडळींना आणि नातेवाईकांना फोन करून होळी दहनासाठी बोलावलं होतं. तिथे अनेक कार्यक्रमही तिने आयोजित केले होते. परंतु माधुरीने तिचा पती निखिलला आधीच सांगून ठेवलं होतं, मला सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम खूप मोठा करायचा आहे. परंतु त्या कार्यक्रमामध्ये मला तुझ्या आईची लुडबुड नको आहे. त्या सोसायटीमध्ये आल्या तर सर्व बायका मला नावं ठेवतात, ही तुझी सासू आहे, काय त्यांचा अवतार असतो, कशा घाणेरड्या राहतात आणि सोसायटीमध्ये खाली आल्या तर माझी पूर्ण इज्जत घालवतात. म्हणून त्यांना आधीच सांगून ठेव, गुपचूप घरात बसून राहायचं, अजिबात बाहेर डोकवायचं सुद्धा नाही. तुला तर माहिती आहे मला सोसायटीमध्ये किती मान आहे आणि ह्या जर खाली आल्या तर माझी पूर्ण इज्जतच जाईल. यांना घरात बसून मी बाहेर घराला कुलूप लावून घेते, म्हणजे कुणी मला विचारलं तरी मला सांगता येईल माझी सासू इथे नाही, ती बाहेर गावी गेली आहे म्हणून. अगं पण माधुरी, आपले सर्व नातेवाईक आणि पाहुणे मंडळीसुद्धा येणार आहेत. त्यांनी विचारलं आई कुठे आहे, तर आपण काय उत्तर देणार आहोत. तेव्हा माधुरीने निखिलला स्पष्ट शब्दात सांगितलं, नाही, मला जमणार नाही. तुझ्या आईला तू एकतर वृद्धाश्रमात सोड किंवा माझ्या आयुष्यातून कायमची घालव. तुझ्या आईमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. आता जास्त दिवस मी त्या घाणेरड्या बाईला सहन करू शकत नाही. जेव्हा माधुरी निखिलला हे सगळं बोलवून दाखवत होती, हे सगळं बोलणं मालतीताई ऐकत होत्या. ते बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटत होतं आणि त्यांना सतत आपल्या स्वर्गवासी पतीची आठवण यायची. किती पैसा प्रॉपर्टी होती माझ्या नवऱ्याकडे. माझा नवरा असताना मी किती सुखाने राहत होती. परंतु आज काय दिवस आले आहे, या गोष्टी आठवून मालतीताई सतत रडत असायच्या. त्यांच्या सुनबाईने सासूबाईला घरामध्ये बंद करून खाली सोसायटीमध्ये धूमधडाक्यात होळी दहनाचा कार्यक्रम चालू केला. सोसायटीमधले घरातील प्रत्येकजण खाली जमले होते. सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत होते. पाहुणे मंडळीही आली होती. फक्त एकट्या मालतीताई घरात बंद होत्या. कार्यक्रम खूप वेळ चालणार होता, म्हणून मालतीताईंनी विचार केला, खाली कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत मी सर्वांसाठी छान पुरणपोळ्या बनवते. ही होळीसाठीही नैवेद्य होईल. सुनबाईला आज तसाही वेळ भेटणार नाही पुरणपोळी बनवण्यासाठी, असा विचार करून मालतीताईंनी पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केली. त्यांनी खूप छान भरपूर अशा पुरणपोळ्या बनवून ठेवल्या.
माधुरी जेव्हा सोसायटीमधला सर्व कार्यक्रम उरकून घरी आली तेव्हा तिने पाहिले की सासूने पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळ्या पाहून तिचे डोकेच सरकले. ती सासूबाईंना म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या किचनमध्ये घुसायची? तुमच्या घाणेरड्या हाताने माझ्या किचनला तुम्ही स्पर्श तरी कसा केला? असं बोलून तिने तिच्या सासूला मारायला सुरुवात केली. बिचाऱ्या मालतीताई तिथेच कोलमडून पडल्या आणि रडू लागल्या. मालतीताई खूप संस्कारी आणि साध्या स्वभावाच्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता, निखिल. कुटुंबात जेमतेम 3 माणसं असायची. प्रकाशरावांचे आईबाबा तर गावीच होते, कारण त्यांचा मोठा भाऊ गावीच राहत असल्यामुळे प्रकाशरावांचे आईबाबा हे गावीच राहायचे. परंतु ते आईवडिलांची खूप सेवा करायचे. पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्यांना वेळेला द्यायचे. कधीकधी सुट्टीसाठी त्यांच्या आईबाबांना मुंबईलाही आणलं जायचं. ते एवढी त्यांची सेवा करायचे की एखाद्याने पाहिलं की त्यांचा आदर्श घ्यावा इतकं छान वागत असायचे. मालतीताईंनी देखील सून म्हणून कोणत्याच कर्तव्यात कस ठेवली नव्हती आणि मालतीताई नेहमी सासूबाईंना म्हणायची, आई तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं काही छान आहे. तुमच्या कष्टाचे आज जे काही आहे ते फळ आम्हाला मिळाले आहे. प्रकाशरावांचा एक मित्र सुधाकर आणि प्रकाशराव यांचा एकदम घरचा घनिष्ठ संबंध होता. नेहमी एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. कोणता कार्यक्रम असेल तर त्यांच्याशिवाय न होणं. ते दोघे मित्र असले तरी एखाद्या नातेवाईकासारखेच एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत होते. दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे असल्यामुळे सुधाकरची मुलगी आणि प्रकाशरावांच्या मुलाचे एकमेकांवरती प्रेम झालं. नकार देण्यासारखी कोणतीच गोष्ट अशी नव्हती. होकार तर मिळणारच होता हे त्या दोघांना माहिती होतं. म्हणून निखिल आणि माधुरीने त्यांचं लग्न आधीच ठरवून ठेवलं होतं. सुधाकरला देखील माहिती होतं की माझी मुलगी त्या घरामध्ये सुखाने आनंदाने राहू शकते. त्यामुळे सुधाकर आणि त्यांच्या बायकोने कोणताही मागचा पुढचा विचार न करता माधुरी आणि निखिलच्या लग्नाला होकार कळवला. लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं. माधुरीनेही प्रकाशराव आणि मालतीताई यांच्या घरामध्ये सून म्हणून प्रवेश केला. माधुरीचा स्वभाव या दोघांनाही माहिती होता. सासू सासरे दोघेही माधुरीला आपल्या मुलीप्रमाणे जीव लावत असायचे. प्रकाशराव हे दुबईमधल्या एका मोठ्या कंपनीत काम करत होते, त्यामुळे ते दुबईलाच राहत होते आणि त्यांचा मुलगा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्यामुळे तो पुण्यामध्ये असायचा. त्यामुळे माधुरी तिकडेच निघून गेली आपल्या नवऱ्यासोबत. त्यामुळे माधुरीचा आपल्या सासू सासऱ्यांसोबत काहीही संबंध येत नव्हता. बघता बघता लग्नाला 1.5 वर्ष उलटून गेली आणि घरामध्ये आनंदाची पावले खेळायला लागली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. परंतु एक दिवस अचानक काळाने घाला घातला आणि प्रकाशराव यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही बातमी सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होती. सुधाकररावांना देखील खूप वाईट वाटलं. त्यांचा जीवाभावाचा मित्र त्यांना सोडून गेला होता. सुधाकरराव आणि त्यांची बायको मालतीताईंना खूप आधार देत होते. काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. आमची माधुरी घेईन तुम्हाला सांभाळून. ते आधाराचे 2 शब्द मालतीताईंसाठी खूप महत्त्वाचे होते. परंतु त्यांचा हक्काचा माणूस तर गेला होता. तो परत कधीच येणार नव्हता. मध्ये 4-5 वर्ष गेल्यानंतर प्रकाशरावांच्या मृत्यूच्या धक्क्याने आता मालतीताईंची तब्येत देखील खूप खालावत चालली होती. त्यामुळे निखिल आणि माधुरी मुंबईला राहण्यासाठी आले. परंतु जशी माधुरी मुंबईला राहण्यासाठी आली तसे तिने तिचे खरे रंग दाखवण्याचं सुरुवात केली. ती वरून दिसायला एक होती आणि आतून एक होती असं तिचं वागणं होतं. किचनमधली सगळी कामं आवरली तरीही ती तिच्या सासूला पुन्हा घर साफसफाई करायला लावायची. जाणून बुजून सासूला म्हणायची, घरात किती कचरा आहे, घर पुन्हा साफ करून घ्या, स्वच्छ करून घ्या. माझी मैत्रीण खूप लांबून येत आहे आणि तिला माझ्या घरात एक कण घाणीचा दिसायला नको असे मला वाटते. ती वेगळीच गोष्ट आहे की तिचे घर महालासारखे आहे आणि माझे घर हे जुने खंडार, त्यांच्या तुलनेत काहीच नाही. आता आपल्या नशिबाची गोष्ट आहे ती अभ्यासात माझ्यापेक्षा कमकुवत होती, पण इतकं चांगलं घर आणि कुटुंब तिच्या नशिबात लिहिलं होतं आणि माझ्या नशिबात तर सर्व जुनंच आहे. घर आणि सासू तशीच आहे, जी सर्व मालमत्तेवर स्वतःचा हक्क दाखवून बसलेली आहे.
माहिती नाही कधीपर्यंत या धर्तीवर सासू ओझं बनून राहणार आहे. हा तर मी काय सांगत होते आई, लक्षात ठेवा. एकदा का सकाळी कामं झाली की 2-3 तास तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटून या. तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर यावं असं मला अजिबात देखील वाटत नाही. आणि तिने जाऊन सर्वांना सांगावं की माझी सासू कशी गावंढळ दिसते. तुम्ही माझ्यासाठी इतके तर करूच शकता. माधुरी तिच्या सासूला खूप कमी लेखत असायची. माधुरी तिच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या सासूला ऑर्डर देऊन हे सगळं सांगत होती. तेव्हा तिची सासू म्हणाली, माधुरी, आधी तू पुण्यामध्ये राहत होती, तेव्हा तिथे आजूबाजूच्या वयोवृद्ध म्हाताऱ्या लोकांसोबत असंच वागत बोलत होतीस का? तुझ्या आईवडिलांशी तू असंच वागत बोलत होतीस का? मी तर बघते तू सगळ्यांशी खूप गोड गोड बोलते. मग मी तुझं असं काय केलं आहे की तू माझ्याशी सतत नुसती कडू बोलत असते, वाईट साईड बोलत असते? तुझे सासरे काय गेले, तुम्ही लोकांनी तर मला मान द्यायचं सोडून दिला आहे. शेवटी माझ्याकडून कसली कमी राहिली आहे? मी सर्व काही तुमच्या तर हाती सोपवलं आहे, तरी तुम्ही लोक या म्हातारीवरती खुश नाहीत. हे सांगताना मालतीताईंचे डोळे भरून आले आणि त्या ढसाढसा रडायला लागल्या. माधुरी म्हणाली, आता बंद करा हे निरुपयोगी मगरीचे अश्रू. बंद करा. तुमच्या या अश्रूंनी माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही म्हणता सर्व काही दिले आहे. अहो, मग ह्या वयात खोटं का बोलता? मी कबूल करते की तुम्ही या घरात 20 ते 30 लाख रुपये गुंतवले आहेत, पण ते आहे तर तुमच्याच नावावर ना. आणि सासऱ्यांची पेन्शन म्हणून मिळणारे 25,000 रुपये तुम्ही तुमच्याकडेच ठेवता. मी किती वेळा तुम्हाला समजावलं आहे की ते पेन्शनचे पैसे घर खर्चासाठी माझ्या हातात द्या, परंतु तुमच्या हातातून 1 रुपयासुद्धा निसटत नाही आणि तुम्ही माझ्याकडे आदराची मागणी करता. चला खाली जा आणि 3-4 तास वरती येऊ नका. माझी मैत्रीण येणार आहे. तितक्यात मालकीताईंचा मुलगा निखिल समोर आला. तेव्हा मालतीताई रडत रडत म्हणाल्या, निखिल, तुझी बायको काय म्हणते ते ऐकलंस का? तू काही का बोलत नाहीस? बाळा, तुझ्या आईविरुद्ध तुझ्या आईविरुद्ध तक्रार आहे का? मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही का? मग तू हे सर्व काही गप्प ऐकून उभा आहेस. तेव्हा निखिल रागाने म्हणाला, आई, काय चुकीचं बोलते आहे ती माधुरी. तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या शहरातील नोकरी सोडून या शहरात तुझ्यासोबत राहायला आलो. तुला आधार देण्यासाठी आलो. पण तू काय केलंस? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुला पेन्शनचे मिळणारे 25,000 रुपये आम्हाला दे. तुझा खर्च काय आहे? जेवण तू आमच्याकडे जेवतेस. 2 जोड कपडे ते सुद्धा तुला आम्हीच घेऊन देतो. आणि अजून दुसरा तिसरा काय खर्च आहे तुझा? मग कशाला लागतात तुला तुझ्या हातात पेन्शनचे पैसे? तेव्हा मालतीताई म्हणाल्या, नाही बाळा, माझाही छोटा मोठा खर्च आहे आणि मी तुला पेन्शन देऊ शकणार नाही. कधी कधी मला माझ्या माहेरी जावे लागते, तर कधी मंदिरात जाते, तेव्हा मला थोडाफार खर्च करावा लागतो. आणि मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मी तुझ्याकडे हात पसरावे ते मला बरं वाटत नाही. मी तुला एक गोष्ट सांगते, वाईट वाटून घेऊ नकोस. तुला कमीत कमी 80-85 हजार रुपये पेमेंट मिळत असेल. मी तुला त्या पैशांचा हिशोब कधी विचारला आहे का? मग तू का अशा गोष्टी बोलतोयस? मला आठवते, ती उमाताई मागच्या गल्लीत राहायची आणि तिने पतीच्या मृत्यूनंतर सर्व पैसे आणि पेन्शन आपल्या मुलांकडे सोपवली. त्यामुळे त्या बिचारीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहावं लागत होतं आणि आपल्या औषधांसाठी तिला आपल्या शेजारी लोकांकडे भीक मागावी लागत होती. बिचारी जिवंतपणे तिला कधीच सुख मिळालं नाही. पण तिचा मृत्यू असा झाला की आजही ते आठवले की माझा आत्मा कापायला लागतो. मला स्वतःची अशी परिस्थिती होऊ द्यायची नाही. त्या दिवशी निखिलला खूप राग आला. माहिती नाही तो रागामध्ये आईला काय काय बोलत होता आणि रागारागात म्हणाला, आई, आजपासून माझ्यासमोर तू कधीही येऊ नकोस आणि हा निखिल तुझ्यासोबत जे जे करतो ते बरोबरच करत आहे. तू याच लायकीची आहेस. आजचे 2 वेळचे जेवण भेटते ना? विचार कर, जर मी इथे राहिलो नाही तर तुला कोणीही विचारणार सुद्धा नाही. चोरट्याने एका वयोवृद्ध जोडप्याचा गळा दाबून खून केला आणि सर्व पैसे घेऊन लुबाडून गेल्याचे वृत्तपत्रात आणि बातम्यांमधून रोजच दिसते. एक दिवस सगळे तुला पण मारतील आणि मग बसून राहा आपले पैसे घेऊन
आपला सगळा राग आईवर काढल्यावर निखिल खाली उतरू लागला आणि निघताना, माधुरी, तुझी पार्टी झाली की मला सांग, आपण सिनेमा बघायला जाऊया. राहू दे तिला एकटीला, त्या म्हातारीला. घरी स्वतःसाठी जेवणसुद्धा तीच बनवून घेईल, असे म्हणत तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. माधुरी हसत म्हणाली, तुमचा मुलगा काय बोलला ते ऐकलं ना तुम्ही? आता चुकूनही काही बोलला तर तुमची अवस्था काय होईल याचा विचार करा. माधुरीची पार्टी संपली. मी चावी डोरमॅट खाली ठेवली आहे. खाली आल्यावर सगळी भांडी घासून ठेवा आणि किचनसुद्धा साफ करा, म्हणजे मला येऊन काही करायला लागणार नाही. आता खाली जा. बिचाऱ्या मालतीताई डोळ्यातून अश्रू घेऊन पायाच्या दिशेने खाली जाऊ लागल्या. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूला 10 वर्ष उलटून गेली. लवकरच त्यांनी मालतीताईंची सोबत सोडली. मालतीताईला त्यांनी कधीही कशाची कमतरता पडू दिली नाही. परंतु मुलाच्या आणि सुनेच्या राज्यामध्ये त्यांचे खूप हाल सुरू होते. साधा किचनमध्ये त्यांच्या आवडीचा कोणताही पदार्थ त्या बनवू शकत नव्हत्या. होळीच्या दिवशी, भर सणाच्या दिवशी साधी पुरणपोळी बनवली म्हणून माधुरीने, म्हणजे त्यांच्या सुनेने, त्यांना बेदम मारले. हे सगळं आठवून मालतीताई आपले अश्रू आपल्या पदराने लपवत इतरांसमोर खोटे स्मितहास्य करून त्या खाली गेल्या आणि पार्कच्या एका कोपऱ्यात असलेल्या बाकावर शांतपणे बसल्या. तेवढ्या त्यांची जुनी मैत्रीण आशाताई त्यांच्याकडे आली आणि त्यांनी विचारलं, मालती, तू कशी आहेस ग? मुले कशी आहेस? आणि नातवंड कशी आहेत? सर्व काही ठीक आहे ना ग? तितक्यात मालतीताई खूप दुःखी होतात की त्यांना इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. पण आशाताईंनी वारंवार विचारल्यावर मालतीताई उदास स्वरात म्हणाल्या, कसली मुलं आणि कसली नातवंड? आशाताई हे ऐकून निशब्द झाल्या, स्तब्ध झाल्या. त्यांना त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा अजिबात नव्हती. आशाताईंनी विचारले, काय झालं आहे मालती? जर काही घडले असेल तर तू मला सांगू शकते. शेवटी आपणच आपले दुःख एकमेकींना सांगणार ना. म्हणून काय प्रकरण आहे ते मला सांग. काही तासानंतर जेव्हा मालतीताईंनी त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या घरी येण्याची विनंती केली तेव्हा आशाताई ते टाळू शकल्या नाही. नेहमीप्रमाणे तिची पार्टी संपून माधुरी तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला गेली आणि चावी तिथेच दाराच्या बाहेर डोरमॅट खाली ठेवली होती. आशाताई म्हणाल्या, अरे वा, तुमचे घर खूप छान आहे. तुमच्या मुलाने बांधले का? तेव्हा मालतीताई म्हणाल्या, आता मी तुम्हाला काय सांगू? मला माझ्या स्वर्गवासी पतीच्या फंडातून 40 ते 45 लाख रुपये मिळाले होते. म्हणूनच मी 30 लाख रुपये या घरात गुंतवले आणि उरलेले पैसे माझ्या मुलाला आणि सुनेला दिले, कारण त्यांना असे वाटू नये की त्यांच्या वडिलांनी त्यांना काहीच दिले नाही. तेव्हा आशाताई म्हणाल्या, तुमच्या सुनेला तुमच्यासारखी सासू मिळाल्याने खूप आनंद होत असेल ना? आणि तुमचा मुलगा आणि सून तुमचा खूप आदर सन्मान करत असतील ना? तेव्हा मालतीताई त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या म्हणाल्या, आशा, आता काय सांगू? 6 महिने झाले नाही तर मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात बदल व्हायला लागला आहे. आता माझा मुलगा आणि सून वारंवार पेन्शनचे 25,000 रुपये मला मिळतात ते मागत आहेत. तुम्ही सांगा, जर मी ते त्यांच्याकडे सोपवले तर मला छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, खर्चांसाठी सतत त्यांच्यापुढे हात पसरावे लागतील. मग सतत मी त्यांच्यापुढे हात पसरवू का? तेव्हा आशाताई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर केलं. शेवटी तो तुमच्याशी असे कसे वागू शकतो? मालतीताई म्हणाल्या, अगं आशाताई, आता काय सांगू? मी रोजच, मला त्यांच्याकडून धमकी येत असतात की आम्ही निघून जाऊ. हे ऐकत ऐकत किती वर्ष गेली कळत नाही. आता मी पण थकले आहे. आता मी पण मनावर दगड ठेवला आहे. जे होईल ते बघत राहायचं. देवाच्या मनात जे आहे ते घडून जाऊ दे एकदाचं. ज्याने आयुष्यभर सोबत राहायचं वचन दिलं होतं तो तर निघून गेला. मुलगाही निघून गेला तर काय करू शकते? जोपर्यंत आयुष्य लिहिलं आहे तोपर्यंत मला जगायचं तर आहेच. जगावं तर लागेलच ना. काही वेळाने मालतीताईने आशाताईंना चहा दिला आणि तेथून त्यांच्या घरी गेल्या. दिवस तसेच निघून जात होते. सुमारे 10-12 दिवसानं माधुरी निखिलला म्हणाली की निखिल, आता तुझ्या आईवर काहीच परिणाम होत नाही. आपल्याला काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील, अन्यथा त्या आपल्याला पैसे देणार नाही. तुम्हाला समजते ना की 25,000 रुपये काही कमी नाही. अहो, 25,000 रुपये आपल्या हातात आले तर तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही. आपले सर्व पैसे जसेच्या तसे राहतील. आणि हीच काय आहे, कधी कोलमडून पडेल. हिचं काय आहे, ही कधीही कोलमडून पडेल, पत्ताही लागणार नाही आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही की कोणाला काय देऊन गेली आहे. त्यावर निखिल म्हणाला, तू बरोबर बोलत आहेस. यावर काहीतरी ठोस उपाय काढू. तुला जे काय करायचं आहे ते तू करू शकतेस. मी तुला थांबवणार नाही. दुसऱ्या दिवशी
माधुरी मालतीताईंना म्हणते, आई छतावर खूप कचरा साचलेला आहे, तो साफ करून घ्या. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, सुनबाई आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. एकदा का पाऊस सुरू झाला की पावसाच्या पाण्याने सर्व छत धुवून निघेल. का उगाच म्हाताऱ्या हाडांना त्रास देत आहे. तेव्हा माधुरी म्हणाली, मला अशा घाणीत राहण्याची अजिबात सवय नाही. मी हे घर किती मेहनतीने सजवलेलं आहे आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. तुम्हाला या घरात ठेवत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण आता तर माझे या घरात राहण्यासाठी अजिबात मन करत नाही. आजपर्यंत तुमचा मुलगा बोलत होता, परंतु आज मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावत आहे की तुम्ही असे करा, तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे तुमच्याजवळ ठेवा. आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून मालतीताईंच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. तेव्हा माधुरी पुढे म्हणाली, माझे पूर्ण बोलणे ऐकून तर घ्या. घरातील रेशन, दूध, लाईट बिल, सर्व पैसे आणि तुमच्या नातवाच्या स्कूलचा खर्च आणि इतर सर्व खर्च तुम्ही तुमच्या पेन्शनच्या पैशातून करा. हे तुम्हाला मंजूर असेल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का आम्ही घराबाहेर पडलो की त्यानंतर तुम्हाला तुमच्या नातवाला सुद्धा भेटता येणार नाही. त्यावर मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर घरातील संपूर्ण खर्च माझ्या हातामध्ये सोपवला आहेस. मग माझ्या हातात किती पैसे राहतील हे तुझ्या लक्षात येत नाही का? मी तुम्हा लोकांकडे कधीच काही पैसे मागत नाही. म्हणूनच तर मी माझ्या पेन्शनचे पैसे माझ्या हातात ठेवते. आणि तुझा नवरा तर प्रत्येक महिन्याला 80 ते 85,000 रुपये कमावत आहे. ते पैसेसुद्धा तुम्हाला कमी पडत आहे का? की तुम्हाला माझे पैसे खर्च करून तुमचे पैसे वाचवायचे आहेत? याचा अर्थ मी माझ्याकडे सर्व पैसे खर्च करावे आणि तुमच्यासमोर हात पसरावे. सुनबाई, एवढीसुद्धा निर्दयी बनू नकोस. आज ना उद्या तू सुद्धा म्हातारी होशील ना, तेव्हा तुझ्याबरोबर जर कोणी असा व्यवहार केला तर तुला कसं वाटेल? या वयात माझ्या मुलापासून आणि नातवापासून मला वेगळे करू नकोस. का उगाच वयोवृद्ध आईच्या दुःखाचे कारण म्हणतेस? मालतीताई हात जोडून माधुरीसमोर विनंती करत होत्या. तेवढ्या त्यांच्या मुलाने निखिलनेही त्यांचा हात पकडला आणि मालतीताईंचा हात मुरगळत माधुरीला म्हणाला, हे देवा, अजूनही या म्हातारीला अक्कल येत नाही. मग ठीक आहे, पेन्शनचे 25,000 रुपये घेऊन मर या घरात एकटीच. एवढे बोलून त्यांनी जोरात मालतीताईंना धक्का दिला. तेव्हा त्या दूर जाऊन पडल्या. त्यानंतर निखिल माधुरीला म्हणाला, आपल्या सर्वांचे सामान पॅक कर, आपण कुठेतरी दुसरीकडे राहण्यासाठी जाऊया. आता आपण या म्हातारीसोबत एक क्षण देखील राहायचं नाही. ती मेली तरी तिला मुखाग्नीसुद्धा द्यायचा नाही. तिच्यासोबत आपले कोणतेही नाते नाही. इथे राहून तिला 2 घास खायला देत आहोत तरीसुद्धा ती आपले बोलणे ऐकायला तयार नाही. मरू दे तिला एकटीला, मग भूत बनून फिरत राहील. मालतीताईंनी आपल्या मनावर दगड ठेवला आणि जे काही होईल ते पाहून घेऊ असा विचार करत होत्या. आता जे काही होईल ते पाहून घेऊ असा विचार करत असताना दुसऱ्या दिवशी सामान घेऊन त्यांचा मुलगा आणि सून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला निघून गेले. तिथे 15,000 रुपये महिना भाडं, 3,000 रुपये लाईट बिल आणि जेवढा खर्च वाढू लागला तेव्हा त्यांना घर खर्चासाठी जाणीव होऊ लागली. तिकडे जाऊन त्यांना फक्त 1 महिना झाला होता. 1 महिन्याच्या आतच निखिल आणि माधुरीला आपली चूक लक्षात आली. म्हणून ते पुन्हा आपल्या इकडे आले आणि निखिल आईला म्हणू लागला, आई, मी विचार करत होतो की तू एकटी कशी राहशील इथे. तुझी सुद्धा खूप हाल होत आहेत. आम्ही सुद्धा माणसे आहोत, माणसाकडून चुका होत असतात. आता मी तुझे सर्व काही करणार नाही तर मग दुसरे कोण करणार? म्हणूनच मी परत येण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा मालतीताई स्मित हास्य करत म्हणाल्या, बाळा, तू विसरला की मी तुला जन्म दिला आहे. मी तुझी आई आहे. मला सर्व गोष्टींची जाणीव आहे. तुला तिथे 15,000 रुपये भाडे देणे परवडत नाही, परंतु आपल्या जन्मदात्या आईला 2 घास खायला तुझ्यासाठी कठीण झालं आहे. आज मला समजले की या जगात कोणीच कोणाचं नाही आहे. इथे तर सर्व लोक स्वार्थी आहेत. तुला माझी चिंता करण्याची काहीही गरज नाही. तू माझी चिंता करू नकोस. मी एक कामवाली माझ्यासाठी ठेवली आहे. ती कामवाली महिन्याला 5,000 रुपये घेऊन घराचे सर्व काम करते. मला कोणाचे काही ऐकण्याची गरज नाही. तू तुझ्या बायकोबरोबर खुश राहा. इथे येण्याची तुला आता काहीही गरज नाही. आता माझी आरामाची झोपण्याची वेळ झाली आहे. मी येते असे म्हणून मालतीताईने निखिल आणि माधुरीच्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला. बघता बघता ही बातमी आगीसारखी सर्वत्र पसरली. जेव्हा ही बातमी आशाताईंच्या सुनेला समजली तेव्हा ती आशाताईंकडे येऊन म्हणाली, आई, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मैत्रिणीने काय केलं? मी तर म्हणते तुम्ही त्यांच्यापासून दूरच राहा. उगाच तुमचे डोकेसुद्धा खराब व्हायला नको. जेव्हा ही पूर्ण बातमी आशाताईंना समजली तेव्हा त्या आपल्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला तर वाटते
मालतीने जे काही केलं आहे ते अगदी योग्यच केलं आहे. जर तिचा निर्णय घेण्यासाठी ती लायक आहे तर तिला कोणासमोरही हात पसरण्याची गरज भासत नाही. मी तर म्हणते सर्व वयोवृद्ध महिलांनी तिच्याकडून शिकायला हवे. कारण मुलगा आणि सून आपल्या जगात खुश राहावे आणि आमच्यासारख्या वृद्ध लोकांना या जगात कोणावरही ओझे बनून राहायला नको. अगं, जर हे 4-4, 5-5 मुलांना एक आई सांभाळू शकते, पण मुलांना एका आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे कमी पडतात. सुनबाई, हा काही व्यवहार झाला का? चल, मी मालतीला भेटून येते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडे सुद्धा डोके आहे. पुढे बोलून त्या मालतीताईंना भेटण्यासाठी निघून गेल्या. मालतीताई आज खूप खुश होत्या. त्यांना आता कोणाचेही 4 कडू शब्द ऐकावे लागले नव्हते. नवऱ्याच्या पेन्शनच्या पैशावर आता त्या आत्मसन्मानाने जगत होत्या आणि त्यांच्या वयाच्या लोकांबरोबर आपला वेळ आनंदाने घालवत होत्या. आता त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याजवळ नसले तरी त्यांच्या जीवनामध्ये खूप शांतता आली होती आणि उरलेले शेवटचे आयुष्य होतं ते आनंदाने जगत होत्या. माधुरीची ही बातमी त्यांच्या आईवडिलांना समजली की ती तिच्या सासूचा छळ करते, त्रास देते. पैशांसाठी, प्रॉपर्टीसाठी तिला मानसिक, शारीरिक त्रास देत आहे. तेव्हा तिच्या आईवडिलांनी माधुरीसोबत जे काही नातं होतं ते सगळं तोडून टाकलं आणि मालतीताईंना ते पाठिंबा देत होते. माधुरीच्या आईबाबांनी आपल्या मुलीची बाजू न घेता सत्याच्या बाजूने साथ दिली. हे आजच्या काळात सहजासहजी होताना दिसत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मालतीताईंनी जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता की अयोग्य, ते त्यांनी आपल्या मुलाला माफ करून पुन्हा आपल्या घरात घ्यायला हवे होते का वडिलांची मिळणारी पेन्शन त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला द्यायला हवी होती? याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.